नमस्कार मित्रांनो, एम के कम्प्युटर फ्रेंडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या काळात कम्प्युटर ही चेन नाही तर गरज बनली आहे. मग तुम्ही विद्यार्थी असा, नोकरी करणारे असा किंवा गृहिणी, कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण आजपासून एक बेसिक कम्प्युटर सिरीज सुरू करत आहोत. आणि आजचा आपला पहिला विषय आहे कम्प्युटरची ओळख किंवा व्हॉट इज अ कम्प्युटर. चला तर मग सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया. परिच्छेद 2. सर्वात आधी कम्प्युटर म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, जे माहिती स्वीकारतं म्हणजेच इनपुट घेतं, त्यावर प्रक्रिया करतं म्हणजेच प्रोसेस करतं आणि आपल्याला हवं असलेलं उत्तर देतं म्हणजेच आउटपुट देतं. हे समजून घेण्यासाठी आपण पिठाच्या गिरणीचं उदाहरण घेऊ. आपण गिरणीत गहू टाकतो, हे झालं इनपुट. गिरणी त्या गव्हाला दळते, ही झाली प्रोसेस. आणि बाहेर पीठ येतं, हे झालं आउटपुट. अगदी तसंच कम्प्युटर काम करतं. कीबोर्ड आणि माऊसने आपण माहिती देतो. CPU त्यावर विचार करतो आणि मॉनिटर आपल्याला उत्तर दाखवतो. परिच्छेद 3. कम्प्युटरचे मुख्य 2 भाग असतात. पहिला म्हणजे हार्डवेअर. कम्प्युटरचे जे भाग आपण डोळ्याने पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो त्यांना हार्डवेअर म्हणतात. उदाहरणार्थ मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि CPU. हे म्हणजे आपल्या शरीरासारखे आहे. दुसरा भाग म्हणजे सॉफ्टवेअर. जे प्रोग्रॅम्स कम्प्युटरच्या आत असतात, ज्यांना आपण हात लावू शकत नाही पण ते काम करतात. उदाहरणार्थ विंडोज, क्रोम किंवा MS ऑफिस. हे म्हणजे कम्प्युटरचा जीव किंवा मन आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जोडीने काम करतात तेव्हाच कम्प्युटर चालतो. परिच्छेद 4. तर मित्रांनो, आज आपण कम्प्युटर म्हणजे काय आणि ते कसं काम करतं हे थोडक्यात पाहिलं. कम्प्युटर शिकण्याची ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कीबोर्ड आणि माऊसचा वापर कसा करायचा आणि त्यातील महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मराठीतून सोप्या भाषेत कम्प्युटर शिकायचा असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या MK कम्प्युटर फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.